हा लाकडाच्या ओंडक्यावर जो खिमा बनवला जातो तर हा मटण खिमा आहे। तो कुठल्याही मशीनवर बनवून घेतलेला नाही। त्यासोबत थोडीशी लिव्हर आहे। हा अर्धा किलो खिमा आहे। ग्रीन खिमा बनवत आहे, त्यासाठी भाज्या भरपूर आहे आणि वाटण कमी आहे। हा आहे पालक, तो पण मोठा मोठा चिरून घेतलेला आहे। कोबी, कांदा, बटाटा, हिरवे मटार आणि हे हिरवं वाटण आहे। फक्त ओलं खोबरं आणि थोडंसं लसूण, आलं आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात आणि ओला नारळ एवढंच वाटण मी खिम्यामध्ये घालणार आहे। नॉनव्हेज बनवताना मी मोस्टली खोबरेल तेलाचा वापर करते। हे आहे घाण्यावरचं खोबरेल तेल, धने जिरे पूड आणि वाटणमध्ये थोडासा लसूण आहे, पण लसूण भरपूर लागतो जेव्हा आपण ग्रीन खिमा बनवतो। हा आहे लसूण, ओली हळद, आलं आणि हिरवी मिरची ह्याचं वाटण मी करून पहिलं फ्राय करून घेणार आहे। आणि हा आहे काळी मिरीपूड। जास्त करून मी हिरवी मिरची कमी घालते, पण ही मिरीपूड एक व्हाईट पेपर किंवा ब्लॅक पेपर जास्त वापरात माझ्या नॉनव्हेजमध्ये असते, तेव्हा ही ब्लॅक पेपर पण मी त्यामध्ये घालणार। तर हे आहे तमालपत्र, जे माझ्याच गार्डनमध्ये लागलेले आहेत। तेच आता मी वॉश करून खिम्यामध्ये घालेन। वाटण करून आपण असं घेतलेलं आहे। हे आहेत माझ्या झाडाची तमालपत्र, जे आता मी धुवून घेतलेली आहेत। आणि आता तेल घातलेलं आहे। त्यामध्ये आपण तमालपत्र तेलामध्ये घालू, त्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं होतं ओली हळद, आलं, लसूणचं घातलेलं आहे। हे वाटण छानसं भाजून झालं की मग आपल्याला कांदा घालायचा आहे। ओली हळद असल्यामुळे त्याचा कलर किती छान आलाय। त्यावर मी हळद पावडर सुद्धा घालणार आहे। त्यासोबत कांदा घातला, पण थोडा भाजत आलेला आहे। त्यामध्ये आपण घालूयात ब्लॅक पेपर। तुम्हाला हवे असेल तर घालू शकता। मला थोडासा तिखटपणा मसाल्यांचा आवडतो, म्हणून मी ह्यामध्ये घालते ब्लॅक पेपर। एक चमचा हळद, आता ह्यामध्ये हळद पण घातली आहे आणि ब्लॅक पेपर पण 2 चमचे घातलेली आहे। आता हा मसाला थोडा लागत जातो भाजेल तसा, पण नंतर पालक वगैरे घातल्यानंतर तो मसाला व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतो। आता भाजलेला आहे। ह्यामध्ये ओलं वाटण जे आपण केलं होतं ते घालून परत एकदा भाजून घेऊया। भाजून झालेला आहे। आता ह्यामध्ये खिमा आपण घालूया। खिमा घालून परतवून घ्यायचा थोडा। आता मसाला हा सुटला गेला, तर त्यामध्ये सर्व भाज्या आपल्याला घालायच्या आहेत। मटर, कोबी, बटाटा आणि पालक। तर ह्यामध्ये खिमा आपला कमी आणि भाज्या भरपूर दिसत आहेत। हेल्दी असा खिमा हा होतो, प्रोटीन फायबर युक्त। पालकमध्ये फायबर भरपूर असतं। आणि हलवून मग आपल्याला त्यामध्ये मीठ आणि पाणी घालायचं आहे। तर खिमा हलवून झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचं आहे। मी 3 चमचे मीठ घालतो, 2 आणि 3। हे पण सेंधव मीठच मी वापरते जास्त करून। परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि मग कुकरला शिट्टी आपल्याला 3 द्यायचे आहेत। आता हा परतून झालेला आहे। तुम्ही कलर बघितला तर किती सुरेख असा कलर दिसतो त्याचा। टेस्टी असा, थोडा मसाला कमी आणि खूप भाज्या असलेला हा खिमा तयार होतो। त्यामध्ये अंगापुरतंच आपल्याला पाणी घालायचं आहे। आता मी पाणी घालते यामध्ये। फार कमी पाणी घालायचं आहे, कारण पालक आणि कोबीज पण पाणी भाज्यांचं जे असतं ते सुटलं जातं। तुम्हाला ॲडिशन नंतर हवं असेल तर मग पाणी तुम्ही घालू शकता, पण कमी पाण्यातच थोडंसं शिजवला तर सुरेख होतो।
कारण आता मी हे पाणी एवढं कमी घातलं आहे. नंतर तुम्ही कुकर ओपन केल्यानंतर पाहिलं तर भरपूर असं त्याला पाणी सुटलेलं असतं भाज्यांमुळे. आता याला 3 शीट आपण देऊयात. खिम्यासोबत ही बिडाच्या तव्यावर भाजलेली भाकरी. मी कधीही गॅसवर भाकरी भाजत नाही. गॅस तो शेवटी गॅस आहे, त्याचा आपल्या शरीरावर वेगळा असा परिणाम होऊ शकतो. चुलीवरच्या भाकरीला आपण लाकूड नाहीतर कोळशाच्या निखाऱ्यावर भाजतो, पण गॅसवर कधीही तुम्ही भाकरी भाजू नका असं माझं तरी म्हणणं आहे. मी हा बिडाचा तवा आहे, त्या बिडाच्या तव्यावरच भाकरी भाजते, त्याने तुम्हाला एकसारखी भाकरी भाजलेली दिसेल आणि छानशी अशी ही भाकरी बिडाच्या तव्यावर भाजली जाते. तर हा आपला खिमा असा तयार झालेला आहे. आता हा एवढा लिक्विड असा झालेला आहे. आता ह्यामध्ये मी थोडंसं लोणी घालते. लोणी आहे ते आता लोणी घालते यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेते, कारण लोण्याचा स्वाद हा खूप सुरेख असा लागतो. आणि तुम्ही पाहिलं जवळून तर त्याला फक्त मसाल्याचा हे नाही आहे, हे जे आहे हे पूर्ण लिक्विड पालेभाज्या आणि मटणाचा सूप मिक्स त्यामध्ये होतं, त्यामुळे अप्रतिम अशी त्याची चव लागते. हा आहे तयार असा खिमा. खिम्यासोबत तुम्ही ब्रेड खाऊ शकता, चपाती खाऊ शकता किंवा भाकरी खाऊ शकता. ह्या तिन्हीसोबत खिमा अप्रतिम लागतो.